ऐक राधे तुला सांगतो जलमा त्या लीला ऐक राधे तुला सांगतो जलमा त्या लीला अरे झालं सोड पण येत ना पब्लिक बोलतात काय माहितीये काय बोलतात पब्लिक? येत गेल्या वर्षीच्याच बेवडे काय बोलतो? असली की नाही बोल मला नाही वाटत. अरे पक्क्या मी दारू पितोय. अरे मक्या, दारू खूप वाईट असते. वाईट नसतं रे मग काय असते? म्हणूनच मी टाईट असतो. काय बोलतोस हे? म्हणजे काय दारू प्यायची नसते, खूप वाईट असते दारू. अरे काय वाईट नसते मग हे पिणाऱ्यालाच माहिती असते. हो की नाही? कोण आहे का इकडे? आहेत ना? हो हो बघ असले मग मनाच्या मनात आई तरी कसली दारू ती? हे ब्रँडेड आहे ब्रँडेड. मी आलतू फालतू पियतच नाही. तुमची ती लाल दारू आहा, पिवळी दारू आहा, निळी दारू आहा. मी एकदम ब्रँडेड चीज पितो. काय बोलतो? काय ब्रँडेड? आहा. कुठलेही ब्रँडेड आहे रे? HP HP. हा कुठली HP म्हणजे? थोडा थांब जरा देतोस? घे. हा. अरे HB म्हणजे आहे ना आहे ना ठसकेदार. हा चाललं बघ. बघ. बसली एकदम कोळसाची खाण्यासारखी लागली. HB म्हणजे हात भट्टे. आला तर चल चल. समजलं? चल चल रे बघ. म्हणजे काय? गला साफ. तुझा गला साफ. मित्रा मी म्हटली HP कुठली आली? चल चल लो. हात भट्टी. अरे चांगली हो की नाही, नाही? चांगली नाही ही दारू, बिलकुल काय? चांगली नाही. अरे थोड्या त्याच्यावरतीच वरती आला काय माहितीये का? छोट्या चांगली नाही, मला नाही वाटत चांगले. हा रे माझ्यासाठी तर चांगले. बघ बॉडी बघ पितो म्हणून बॉडी टाईट हाय. तू बघ कसा असा 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 झालं मित्रा. पण तू काही टेन्शन घेऊ नको. मी आहे ना लिमिट मध्ये पितो. फक्त आठवड्याचे 7 वार. शम्मायला बोले आठवड्याचे 7 वार. आठवड्याचे वार किती असतात हो? 4 आणि 7 बोलतो. किती असतात? आठवड्याचे 7 वार. आठवड्याचे 7च वार असतात. आणखी कुठले हो? माईला हा? आठवड्यात 7च वार असतात. किती असतात? 7च असतात. मग त्याला आठवडा का म्हणतात? सातवडा बोलायचा. अरे मित्रा, दारू खूप वाईट आहे. त्याच्यामुळे काय फायदा आहे का? दारू मुळे काय फायदा आहे? अरे दारू मुलं खूप फायदे आहेत. फायदे आहे. भरपूर फायदे आहेत. मग मला तू सांग, पहिला मी दारूचा फायदा सांग तर. पहिला फायदा पहिला फायदा पहिला फायदा आहा. पहिला फायदा अरे सांग. दारुड्याच्या घरात चोरी होत नाही. दारुड्याच्या घरात चोरी होत नाही. काय होत चोरी? कारण त्याने सर्व घरातले दारू पैसे सर्व वस्तू विकून खाल्लेले असतात. शाबास ठीक आहे. शाबास. मला सांग आता, तू पहिला ठीक आहे, मान्य करतो मी. हा दारुड्याने खाल्लं सर्व विकून. हा दुसरा फायदा कोणता? दुसरा फायदा हा. दुसरा फायदा दारुड्या कधीच म्हातारा होत नाही. मी झालोय का बघ? नाही दारुडा कधी म्हातारा नाही होत. होतो का हो? जेवढे पण आहेत पिणारे त्यांनी मनाच्या मनात सांगायचं उत्तर की होतात की नाही, होतात की नाही. तू मला सांग, दारुडा का नाही आपलं म्हातारा का नाही? अरे तो तरुणपणीच मेलेला असतो. झालं ना
झालं ना? समज जाऊ दे. तिसरा फायदा कुठला? तिसरा फायदा हा, हा. तिसरा फायदा तिसरा फायदा हा, हा, बोल, बोल. तिसरा फायदा असा हा, आहे, हा. तो टेक्निकली आहे. तो थोडा विचार करून सांगावा लागतो. बोल, बोल. ठीक, ठीक, ठीक. दारुड्याला कधीच कुत्रा चावत नाही. दारुड्याला कुत्रा नाही जावत. अजिबात नाही. का नाही जावत सांग? अरे दारुड्या आहे ना, हा, हा. अरे तो दारुड्या आहे ना, हा. तो कसा चालतो? आहे ना, चालतो. चालतो ना? हा, चालतो. मग तो बिचारा कुत्रा हा, विचार करतो हा. की हा मला चावेल की मी त्याला चावेल. एक काम कर, उद्यापासून मला पण घेऊन ये. हा, हा? आता पहारा ठेवूया आपण. महाराज येण्याची वेळ झाले. महाराज येण्याची जाऊन दे. हा, हा, बोल. पण ऐक, हा, अरे दारू मुले हा, हा, बोल. मला जर झोप म्हणजे माझं एवढं स्वागत होतं. हा, आता मी आलो हा, हा. तेव्हा तो ढोलकीवाला निलेश माटल, हा, हा. तो ऑर्गनवाला रोहित डिके, हा, हा, बोल. कसं स्वागत केलं माझं. म्हणजे एकदम झक्कास झक्कास. म्हणजे ते कसं रे? कसं म्हणजे हा, बोल. माझी बटच आहे तेवढी. म्हणजे ते तर काहीच नाही. हा, बोल ना. ते तर काहीच नाही. हा, हा. तो मनीष नमसले बुवा आहे ना, हा, हा. तो मनीष नमसले बुवा, तो चाप्या खाल्ला. हा, हा, बोल. तो तर मला झोप नाही लागली दारू पिऊन हा. तांगाई गातो. तुला झोप नाही लागली ना, तो अंगाई गातो. शपथ काय असं किती अंगाई रे? ऐकायची आहे. हा, ऐकायचं. बोल, बोल. कोणी कोणाला ऐकायची आहे त्यांनी सांगावं बोटवरती करून. नाही केलं तरी मी सांगणार. मला शपथ. हा, ऐका. हा, बोल, बोल. अडकलं. हा, ए पिपाण्या ऐका थोडी ना, प्रियाला सर्व ऐक. हरभऱ्याच्या झाडाखाली हत्ती झोपला ग बाई. हरभऱ्याच्या झाडाखाली हत्ती झोपला ग बाई. हरभऱ्याच्या झाडाखाली हरभऱ्याचं झाड केवढं आणि हत्ती केवढा. म्हणजे अरे हत्ती प्लास्टिकचा होता म्हणून तो झोपला. आता मला चढत आली आहे. तेव्हा आपण पहारा व्यवस्थित ठेवणे. बस बघू. मी बसू. नाही तर बोल, मी. अच्छा, मी बसतो. तू काय करणार? मी गेटवरती उभा. हो, महाराज आले तर मला इशारा कर. कसा करशील? असं नाही. कसा? आवाज येतो बघ. मला समजतो ही आमच्या लोकांची सांकेतिक भाषा आहे. ओके. हो. आ
त्याने काय करावे? माझी द्यावी. त्याने काय करावे? याची आणावी. बारा करता की झोपा करतो राष्ट्र आपला बारा कसं काय चाललंय एकदम गुलाबाच्या राष्ट्र रोज 12 वाजता बनणारा माझा आज दुपारचे 3 वाजले तरी गवळ्यांचा अद्याप पत्ता नाही राष्ट्र हे काम कोणाचे असावे ह्याच्या बापसाचा असावा. राजसेवक हे काम कोणाचे असावे ह्याच्या आज्याच असावं. राजसेवक कोणाचं असावं रे? हा? राजसेवक हे काम कोणाचे असावे तू नको कुठवलंच नाही तर नाही. कृष्णाचा असावा काय बरं काला राजसेवक माझा मित्र अक्रोड याला या ठिकाणी हजर कर. अरे थोडी घेऊया. मी काय नोकर आहे काय? ठीक आहे. आशीर्वाद असो. एवढा घाईघाईने बोलवते कारण मित्र तुला घाईघाईने बोलवण्याचे कारण म्हणजे एवढे पहिला मला एक वचन दे मित्र. माझा भाचा काला कृष्णा त्याला या ठिकाणी हजर कर. घेऊन येतो.
मामा माधुरेचा अधिपती कंस मामा माधुरेचा अधिपती धिक्कार असो मजुरेचा बाजार बंद केला तुझ्या अंगामध्ये सामर्थ्यपणा असेल तर युद्धाला सिद्ध हो एकदम बहादूर. शब्बास हवालदारांनो, परंतु आपल्या राजा शेजारी विराटनगरचा राजा शूर व कपटे आहे. तो केव्हाही आपल्यावरती चाल करू शकतो. होय महाराज. करायला पाहिजे. हो हो. आशीर्वाद असो प्रधानजी आपल्या राजाच्या सीमेवर फौज वाढवली पाहिजे. महाराज तुम्ही त्याची काही चिंता करू नका.
तोपर्यंत हा प्रधान जिवंत होईपर्यंत महाराजांच्या केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाही. प्रधानजी, तुमच्या शौर्याबद्दल मला कसली चिंता नाही. महाराज तुम्ही काही चिंता करू नका. तोपर्यंत मी राजात फेरफटका मारायला जात आहे. हवालदार, युवराजांना या ठिकाणी हजर करा. ठीक आहे. जरा घेऊन ये. पिताजींच्या चरणी प्रणाम असो. आशीर्वाद असो युवराज. युवराज, तुम्हाला काही सांगायचं आहे. बोला पिताजी. युवराज, आपल्यावरती जर शत्रूने हल्ला केला तर तुम्ही पळून जा. पिताजी, हे कदापि शक्य नाही. आम्ही या राज्याचे युवराज आणि असं भेडासारखं पळून जाणं आम्हाला शोभत नाही. युवराज, तुमचं म्हणणं खरं आहे, पण कुठल्या मार्गाने कोण काटा काढेल हे सांगता येत नाही. ठीक आहे पिताजी, येतो. हवालदार, आपला पारा व्यवस्थित ठेवा. ठीक आहे सर. ठीक आहे महाराज. हे मंगू, हा बोल. आता काय करूया? जाऊया का पटक्या गाडीवर? हा चल बरं. चल. लकोटा त्या वीरसेन राजाला पाठवून देतो आणि त्या वीरसेन राजाचा आणि त्या युवराज सिंगला ठार करण्याचा हा लकोटा एकदा पाठवला की मग झालंच माझं काम. त्यानंतर चंद्रपूर नगरचा राजा चंद्रसेन आणि युवराज याला मारण्यात ठार करण्यासाठी तुम्हाला सहाय्य मी